नमस्कार प्रेक्षकांनो, लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या येणाऱ्या भागांमध्ये आपण बघणार आहोत की आता सुकन्याची निवड मात्र चांदेकरांच्या घरी झालेली असते। त्यामुळे आता सुकन्या आबांसाहेबांसोबत बसून गप्पा मारत असते। दोघे जण गाणं वगैरे म्हणतात। हे सगळं बाहेर उभा राहून अद्वैत बघत असतो आणि सुकन्याचं काम मात्र त्याला प्रचंड आवडतं। त्यानंतर मात्र आता सुकन्या आबांसोबत खूप गप्पा गोष्टी पण करते आणि आबांना खूप हसवते सुद्धा। त्यामुळे अद्वैत अजूनच खुश होतो। त्यानंतर आता सुकन्या म्हणते, आजोबा, आता तुमच्या औषधांची वेळ झालेली आहे, त्यामुळे आता तुम्ही औषधं घ्या आणि आज खूप हसलात त्यामुळे तुम्ही आरामही करा। त्यानंतर मात्र आबा म्हणतात, ठीक आहे ताईसाहेब, तुम्ही जे म्हणाल ते मी करतो। त्यानंतर मात्र आता ती तिथून उठून बाहेर जाते। तेव्हा मात्र अद्वैतला तिथे बघताच ती घाबरते, कारण आता तिला अद्वैतची भीती वाटत असते, कारण अद्वैत चांगला माणूस नाहीये अशी तिची मनामधली शंका असते। तेवढ्यात अद्वैत मात्र तिला बघताच आता सांगू लागतो की गुड, आणि एवढं शब्द बोलून तो तिथून आनंदाने निघून जातो। हे बघून मात्र सुकन्या मनात म्हणते की हा दिसतो तसा नाहीये, मनातून खूप चांगला आहे, कारण चांगल्या कामाची प्रशंसा माणूस नेहमीच करतो असं नाही, परंतु ह्याने लगेचच केली त्यामुळे हा चांगला माणूस आहे असं म्हणत आता ती अद्वैत बद्दलचा मनातील विचार बदलते। येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की राहुल, रोहिणी आणि अनामिका हे तिघही मिळून एक प्लॅन बनवतात। अनामिका मात्र आता राहुलच्या सांगण्यानुसार इकडे अद्वैतच्या रूममध्ये शिरते आणि तिथे एक अगरबत्ती त्याच्या बेडखाली चालू करून देते, तर दुसरीकडे त्याचे जे काही औषधं असतात ते सगळे लपवते आणि फेकून देते। स्प्रे वगैरे पण सगळे फेकून देते। तर दुसरीकडे अद्वैत रूममध्ये आल्यावर खूप धूर होतो। इकडे अनामिका रूम लॉक करून घेते। खूप धूर झाल्यामुळे अद्वैतला खूप त्रास होऊ लागतो। तर तिघजण बाहेर उभी राहून या सगळ्या गोष्टीची मजा बघतात। तेवढ्यात तिथे सुकन्या पोहोचते आणि सुकन्या हा सगळा प्रकार बघते। आता येणाऱ्या भागात आपण बघणार आहोत की सुकन्या मात्र अद्वैतचा जीव वाचवू शकेल का, की आता अद्वैतचा जीव पुन्हा एकदा रोहिणी आणि राहुलमुळे जाण्याची वेळ येणार आहे। मालिकेच्या अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।